गुड मॉर्निंग स्टुडंट. कसे आहेत सगळे? तर आपला चालू आहे क्लास 10 सायन्स 1चा चॅप्टर नंबर 1 ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन आणि आजचा आहे आपलं लेक्चर नंबर 2. तर ग्रॅव्हिटेशनमध्ये मागच्या लेक्चर्समध्ये आपण काय काय बघितलं होतं? तर काही बेसिक कन्सेप्ट बघितले होते, बरोबर. सर्वात पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन कुठून कळलं, सर आयझॅक न्यूटनची ती स्टोरी, त्यांना त्या सगळ्या गोष्टी कुठून कळल्या हे बघितलं होतं. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक टर्म ज्याची आपल्याला गरज आहे शिकण्याची त्या आपण बघितल्या होत्या. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं होतं की फोर्स म्हणजे काय. त्याच्यानंतर बघितलं होतं की फोर्स आणि मोशन याच्यामध्ये काय रिलेशन आहे. त्याच्यानंतर आपण एक कन्सेप्ट बघितला होता सर्क्युलर मोशन म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कुठलं की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. सर्क्युलर मोशनशी रिलेटेड आपण काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या. कुठल्या होत्या त्या की सर्क्युलर मोशनमध्ये आपण बघितलं होतं की मोशन अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, बरोबर आहे. मोशन अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल ते बघितल्यानंतर आपण सेंट्रिपिटल फोर्स हा सर्क्युलर मोशनशी रिलेटेड असतो, टुवर्ड्स द सेंटर असतो. कुठे असतो सेंट्रिपिटल फोर्स? एखादा जर सर्क्युलर मोशन होत असेल तर त्याच्या टुवर्ड्स द सेंटर असतो, बरोबर आहे. सेंट्रिपिटलचाच अर्थ काय आहे? सेंटर सिकिंग फोर्स, जो सेंटरकडे जात असतो. हे सगळे बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर काल म्हटलं होतं मी लास्ट की आज आपण आपल्या ॲक्च्युअल ग्रॅव्हिटेशनच्या थेअरीला सुरुवात करतोय आणि आज शिकतोय आपण केप्लर्स लॉ म्हणजे काय. तुमच्या ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरची खरी सुरुवात या लॉपासून होते. काय की केप्लर्स लॉ म्हणजे काय. जो स्क्रीनवर फोटो दिसतोय तो सर केप्लरचा तुमच्या डोळ्यांसमोर आहे. बेसिकली सर्वात पहिले न्यूटनच्या पण पहिले म्हणजे न्यूटन, केप्लर आणि गॅलिलिओ हे सर्व सायंटिस्ट जर सोडून दिले तर त्याच्याही आधी 14व्या 15व्या 16व्या दशकापासून 16 सेंचुरीपासून त्याच्याही आधीपासून म्हणजे एन्शियन काळापासून सगळे वेगवेगळे जे सायंटिस्ट होते ते बेसिकली जे आपले प्लॅनेट्स आहे, स्टार आहे, ह्याचे रोटेशन जे आहे याचा स्टडी करत होते आणि ते आपल्या साध्या डोळ्यांनी बघत होते. गॅलिलिओ आले आणि त्यांनी टेलिस्कोप सर्वात पहिला दिला. त्याच्यानंतर ते सगळं जवळून बघणे वगैरे बाकी गोष्टी पॉसिबल झाल्या. पण तोपर्यंत नेकेड आईडने फक्त आपल्या साध्या डोळ्यांनी त्याची मोशन ऑब्झर्व करायचे सर्व सायंटिस्ट. आणि 16व्या शतकापर्यंत 16 सेंचुरीपर्यंत भरपूर मोठा डाटा वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या ऑब्झर्वेशनचा लिहून ठेवला होता. तर त्यानंतर आले केप्लर सर. त्यांनी काय केलं केप्लर भाऊनी की सर्वात पहिल्यांदा जेवढा काही आतापर्यंतचा डाटा होता जो प्रत्येकाने वेगवेगळा बघितला होता, ऑब्झर्व केला होता, लिहून ठेवला होता, तो सगळा स्टडी केला त्यांनी. तो स्टडी केला, त्याच्यात बघितलं काय आहे काय नाही, नेमके कशा त्याच्या इंटरवल्स आहे, कसं त्याचे पॅटर्न्स आहे, जो काही डाटा आहे त्याचा. आणि त्या सगळ्या डाटाचा स्टडी केल्यानंतर त्यांनी 3 लॉ दिले. बरं, यांच्या लॉची म्हणजे वैशिष्ट्य असं म्हणू शकतो की त्यांनी जे लॉ प्रपोज केले त्या लॉच्या मागचं रिझन ते देऊ नाही शकले. म्हणजे त्यांनी जर सांगितलं, जसं न्यूटन सरांनी सांगितलं की ॲपल खाली पडलं, तर त्यांनी सांगितलं की एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू शकतो, हे त्याचं रिझन असू शकतं, त्यामुळे ॲपल खाली पडलं. पण केप्लर सरांचं काय झालं की त्यांनी बेसिकली आतापर्यंतचा जो डाटा अवेलेबल होता तो पूर्ण स्टडी करून त्याच्यावरून एक काही 3 लॉज प्रपोज केले जे आपण आता पुढे शिकणारच आहे. पण त्याचं रिझन ते बेसिकली सांगू नाही शकले, कारण की जो काही त्यांनी लॉ प्रपोज केले होते हे आतापर्यंतच्या त्यांच्या अभ्यास करेपर्यंत जो काही डाटा अवेलेबल होता त्या पूर्ण डाटाचा स्टडी करून ते 3 लॉ प्रपोज केले होते. त्यांचे लॉ चुकले नव्हते, कारण की तेच ऑब्झर्वेशन होतं आतापर्यंतचं. फक्त त्यांनी कन्क्लूड केलं त्यांचं पूर्ण ऑब्झर्वेशन आतापर्यंतचा सगळ्या डाटाला फक्त 3 लॉमध्ये. तर हे कन्क्लूड करणं पण आजपर्यंतचा सर्वात मोठा ब्रेक थ्रू होता. सर्वात मोठं म्हणजे लॉस दिले त्यांनी, काहीतरी सॉलिड सांगितलं जगाला की अशा प्रकारे हे काहीतरी पॅटर्न आपल्याला भेटते आहे की प्लॅनेट्स तुमच्या स्टार भोवती फिरतात आहे त्याच्याशी रिलेटेड. तर आपण ते 3 लॉ बघणार आहे, पण त्यांचं रिझन नाही देऊ शकले. पण आपण लास्टला आज लक्षात घेऊ की हेच लॉ न्यूटनला त्याचा ग्रॅव्हिटेशनल लॉ प्रपोज करताना, त्याचा थेरम प्रपोज करताना फायदेशीर ठरले आहे. तर आता हे सगळं काय प्रकार आहे काय नाही आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे. तर केप्लर लॉ शिकण्याच्या पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला शिकून घ्यायची आहे ती म्हणजे एक जॉमेट्रिकल प्रॉपर्टी ज्याचं नाव आहे इलिप्स. इलिप्स म्हणजे काय? इलिप्स हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल माझ्या मते. आतापर्यंत सगळ्यांनी सर्कल हा शब्द ऐकलेला असेल, बरोबर आहे. हा इथे जो तुम्हाला दिसतो आहे हा आहे
सर्कल आणि हा आहे इलिप्स. हा पॅराबोला आणि हायपरबोला पण एक प्रकार आहे. 12वी मध्ये हे सगळं शिकायचं आहे. पॅराबोला, हायपरबोला, सर्कल, इलिप्स, डिटेल्डमध्ये सगळं काही. प्रत्येक या एकेका पार्टचा म्हणजे सर्कलचा, इलिप्सचा, पॅराबोलाचा, हायपरबोलाचा हा एक एक पार्ट तुमच्यासाठी एक एक चॅप्टर आहे क्लास 11-12 मध्ये. पण सध्या आपल्याला आपण मॅथ्स तर शिकत नाही आहे. फिजिक्समध्ये केपलर लॉसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे इलिप्स माहीत असायला पाहिजे. इलिप्स म्हणजे काय होते. तर आपण इलिप्सशी रिलेटेड काही मजेदार गोष्टी शिकून घेऊ. त्याच्या पहिले सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सर्कल माहिती आहे का? बिलकुल सर, आम्हाला काय सर्कल नाही माहिती? बिलकुल माहिती आहे. फक्त सर्कलच्या प्रॉपर्टीज एकदा मी रिवाईज करतो. काय आहे सर्कल म्हणजे? काय असते सर्कल म्हणजे? सर्कल असते, ठीक आहे. एका सेंटरपासून एका कॉमन रेडियसवर हा जो पाथ आहे सर्क्युलर, काय झाला आहे बेसिकली की या पाथवरचा हा प्रत्येक पॉइंट याच्या सेंटरपासून इक्वी डिस्टन्सवर आहे. बरोबर आहे ना? आपण सर्कल ड्रॉ करताना तसाच करतो. 2 सेंटीमीटरची रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करतो, 4 सेंटीमीटरची रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करतो, 1 सेंटीमीटरची रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करतो. म्हणजे काय की प्रत्येक पॉइंट याच्यावरचा इक्वी डिस्टन्स असतो सेंटरपासून. हे आहे सर्कलची प्रॉपर्टी. आणि त्याला जर कोनशी रिलेट करायचं असेल तर बघा, हा इथे जर हा जो प्लेन दिसत आहे तुम्हाला, जो वरती खाली जातो आहे, हा जो प्लेन आहे, हा प्लेन बेसिकली अशा प्रकारे असेल तर सर्कल रिप्रेझेंट होतो. आणि त्याच प्लेनला जर आपण इन्क्लाइन केलं, असं तिरपं केलं, तर इन्क्लाइन केल्या केल्या बघा इथे हा प्लेन सरळ आहे का? नाही आहे. इथे हा असा इन्क्लाइंड आहे. हा इन्क्लाइंड प्लेन केल्या केल्या हा जो पॅटर्न आपल्याला भेटतो, त्याला जर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर तो पॅटर्न समथिंग असा ड्रॉ होतो. बघा तुम्हाला हा इलिप्स अशाच प्रकारे फॉर्म होताना दिसतो. हे इथे डेव्हलप होतोय. हे लिहिलेलं मधात येत असेल, आपण हे काढून टाकू. बघा हा जो पॅटर्न तुम्हाला दिसतो आहे हा काय आहे? हा बघा इथे हा इलिप्स. हा कसा झाला? या कोनला जेव्हा असं आपण तिरप चाकूनी कापू त्यावेळी हा शेप तयार होतो. बघा इथे वेगवेगळ्या डिस्टन्सवरून कापलं तर वेगवेगळ्या साईजची इलिप्स भेटतील. तर असा प्रकार जो काही हा दिसतो त्याला काय म्हणतात? इलिप्स. आता हे इलिप्स आपण मधातच कुठे काय शिकतोय तर याचंही कारण तुम्हाला लगेच कळेल काही वेळात. पहिले इलिप्स शिकून घ्या. काय आहे? ही तुमच्या टेक्स्टबुक मधलीच फिगर आहे, मी जशीच्या तशी घेतली आहे. काय आहे या इलिप्समध्ये? हे बघा हा एक कोन आहे. या कोनमध्ये जर आपण हा सरळ कापला, त्या कोनला जर असं वरतून कापलं, कोन म्हणजे काय की ज्याच्यात तुम्ही खारेदाणे शेंगदाणे खाता, जे भेटतात बाहेर थिएटरच्या वेळी वगैरे पण तुम्ही यूज करता, तर त्यावेळी नाही, आजकाल पॉपकॉर्न खाता, ठीक आहे, हा विषय नाही आपला. जो काही कोन आहे आपला ज्याच्यामध्ये आपण काही पण ठेवतो, किंवा आपली बर्थडे कॅप जी असते, त्याला जर असं सरळ वरतून कापलं आपण, इथे जसं तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला, हे अशा प्रकारे जर कापलं आपण सरळ, तर जो काही कट आपल्याला भेटेल तो काय झाला? तुमचा सर्कल. आणि जर तुम्ही त्या बर्थडे कॅपला असं तिरपं कापलं, कैची अशी तिरपी घेतली तुमची, तर जो काही तुम्हाला त्या कोन मधला त्या बर्थडे कॅपचा तुकडा दिसेल तोच काय झाला? इलिप्स. आणि तो तुम्हाला हा इथे दिलेला आहे ब्लू कलरने. बरोबर आहे? तर आता या इलिप्सचे काय महत्त्वाचं आहे? जसं सर्कलला एक सेंटर असतो, इलिप्सला 2 फोसाय असतात. हा एक F1 आणि हा एक F2. याला म्हणतात फोकस. अनेक वचन आहे म्हणून फोसाय. हा झाला एक तुमचा F1 आणि हा झाला तुमचा एक F2. ठीक आहे, हे झाले त्या इलिप्सचे 2 फोकस. त्याच्यानंतर ही जी सर्वात मोठी ॲक्सिस आहे याला म्हणतात मेजर ॲक्सिस. सर्वात मोठी आहे म्हणून. ही एक छोटी ॲक्सिस आहे याला म्हणतात मायनर ॲक्सिस, जी व्हर्टिकल आहे, मी आता ड्रॉ केली. सर्कलमध्ये काय आहे? व्हर्टिकल असो, तिरपी असो, तारपी असो, आडवी उभी कशीही असो, रेडियस सेम असल्यामुळे ती डायमीटर म्हणतो आपण त्याला, आणि त्याचं डिस्टन्स सेम असते. पण इलिप्समध्ये तसं नाही आहे. ही मेजर ॲक्सिस मोठी आहे, मायनर ॲक्सिस छोटी आहे, कारण की हा एक अंडाकृती आहे. त्याच्यानंतर याच्यात 2 फोकस असतात, एकाला F1 म्हणतात, एकाला F2 म्हणतात. ओके, इथपर्यंत ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी काय आहे इलिप्सची? तर आपण जर समजा हा A पॉईंट घेतला, या एका F1 पासून A पर्यंत आणि F2 पासून A पर्यंत जॉईन केलं, त्यानंतर एक B पॉईंट घेतला, मग F1 पासून B पर्यंत आणि F2 पासून B पर्यंत जॉईन केलं, त्यानंतर एक दुसऱ्या साईडला खालच्या साईडला C पॉईंट घेतला, तर मग F1 पासून C पर्यंत आणि F2 पासून C पर्यंत जर जॉईन केलं, त्याची सर्वात मोठी प्रॉपर्टी ही आहे जी तुम्हाला खाली दिसत आहे, ती म्हणजे AF1
प्लस AF2 म्हणजे ए पॉईंट F1 F2 ला जॉईन केलाय, त्या दोन लेंथ AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. म्हणजे कुठलाही इलिप्स वरचा पॉईंट घेतला आणि तो जर तुमच्या दोनही फोकस सोबत तुम्ही जॉईन केला तर त्याची सम इतर कुठल्याही पॉईंटच्या सम एवढीच असेल. लक्षात येत आहे? म्हणजे जर इथे हा 5 असेल आणि इथे हा 10 असेल तर याची आन्सर किती झालं? ए. चला ठीक आहे, हा काय बी पॉईंट घेतलाय ना, म्हणजे बी पॉईंटचा हा 5 आहे, हा 10 आहे, म्हणजे आन्सर 15 झालं. हे इथे 15 आलं तुमचं, बरोबर आहे. तर मग इथे AF1 AF2 काय झालं, तर हा जर जास्त मोठा आहे तुमचा, जर हा 12 झाला तर हा 3 असेल, पण हा 12 आणि 3 आन्सर पुन्हा 15च येत आहे तुमचं. CF1 CF2 मध्ये जर समजा हा 9 असेल आणि हा 6 असेल तर 9 प्लस 6 पुन्हा आन्सर काय येत आहे? 15. म्हणजे दोन्ही याची सम तुमची काय राहते? नेहमी सेम राहते. तर आता हे सगळं पुराण इलिप्सचं सांगण्यामागचं कारण काय आहे तुमचं? कारण की आपल्याला केपलरचे 3 लॉज बघायचे. जसं आता मी पहिला लॉ घेतला तसं तुमच्या लक्षात येईल की ओके, म्हणून इलिप्स समजणं आवश्यक होता. बघितला पहिला लॉ काय म्हणतो केपलरचा? केपलरचा फर्स्ट लॉ काय आहे? वाचा, काय लिहिलंय तुमच्या स्क्रीनवर की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट इट्स वन ऑफ द फोसाय. फोसाय म्हणजे दोन फोकस आहे म्हणून अनेक वचन फोसाय. काय म्हटलंय त्यांनी की ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कसा आहे बघा. जो प्लॅनेट तुम्हाला फिरताना दिसत आहे सनच्या भोवती, तो बेसिकली एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आहे. आपलं पण अर्थ ही सनच्या भोवती स्क्वेअरमध्ये, आपलं सॉरी सर्कलमध्ये नाही फिरत, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. सर्व प्लॅनेटची मोशन ही इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये असते. मग इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय असते हे माझं नाही म्हणणं आहे, हे केपलरने सांगितलं होतं त्यांच्या काळात. कशावेळी? ज्यावेळी काहीच टेलिस्कोप वगैरे काही नव्हते, फक्त आतापर्यंतचा एक ऑब्झर्वेशन, जो डाटा अवेलेबल होता. डाटा म्हणजे काय अवेलेबल होता? तुम्ही समजा केपलरच्या आधीच्या काळात जन्माला आले होते, तुम्ही काय केलं? रोज एका खिडकीमधून एका स्टारला बघत आहे. मग तुम्ही नोट करतात आहे की आज तुम्हाला तो खिडकीच्या डाव्या हाताला दिसला, काही वेळांनी खिडकीच्या मधात दिसला, काही वेळांनी खिडकीच्या उजव्या हातात दिला. ते किती किती वेळांनी दिसत आहे हे सगळं तुम्ही नोट करून ठेवलं आयुष्यभर. या वर्षी हे झालं, दुसऱ्या वर्षी ते झालं, तिसऱ्या वर्षी ते झालं, असा सगळ्यांनी कितीतरी लोकांनी कितीतरी प्रकारे डाटा लिहून ठेवला. त्याचं सगळ्यांचा अभ्यास करून केपलरने हे सांगितलं आणि त्याचा पहिला लॉ दिला. त्या पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलं केपलरनी की सर्व ऑर्बिट हे इलिप्टिकल असतात पहिला, आणि ज्यामध्ये इलिप्समध्ये तुम्ही आता शिकले की दोन फोकस असतात, एक असतो तुमचा F1 आणि एक असतो तुमचा F2. तर या दोन पैकी एका फोकसला तुमचा स्टार असतो आणि बाकी तुमच्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये तुमचे प्लॅनेट हे फिरत असतात. एकदम इझी आहे. इलिप्सच्या फॉर्ममध्ये प्लॅनेट फिरतात, त्याच्या दोन इलिप्सला दोन फोकस असतात, त्याच्यापैकी एका फोकसवर सन असतो. हे सिंपल आपल्या लक्षात ठेवण्याच्या भाषेमध्ये तुमचं झालं केपलरचा फर्स्ट लॉ. जेव्हा पण मी केपलर फर्स्ट लॉ म्हणेल किंवा तुम्ही जेव्हा हा शब्द ऐकाल की फर्स्ट लॉ ऑफ केपलर, लगेच ही फिगर तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे जी आता तुम्ही स्क्रीनवर बघताय. बरोबर आहे? मग विसरायचं काही कारण आहे? बिलकुल नाही. झालं, लक्षात आलंय? काय पुन्हा एकदा वाचू. फक्त एक्झाममध्ये लिहिताना मात्र तुम्हाला जसाच्या तसा लिहावं लागेल, कारण की तो लॉ आहे, त्यांनी दिलेला आहे, तो तसाच्या तसाच लिहिला गेला पाहिजे. समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हा तसाच्या तसा पाठ करायला, लक्षात ठेवायला आणि एक्झाममध्ये लिहायला सोपं जाईल. आणि थेरॉटिकली या चॅप्टरवर हा क्वेश्चन सर्वात इम्पॉर्टंट आहे. राईट डाऊन द 3 लॉज ऑफ केपलर्स, असं काहीतरी विचारतील. ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. हा होता तुमचा पहिला लॉ. सेकंड लॉ त्याच्याही पेक्षा इंटरेस्टिंग आहे. सेकंड लॉ काय म्हणतोय बघा. काय दिसतंय तुम्हाला सेकंड लॉ मध्ये की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. म्हणजे काय? याचं काय म्हणणं आहे की एखादी अशी आपण लाईन जॉईन केली, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, एक लाईन बघा, छोट्या छोट्या तुकडे करू आपण मोठ्या सेंटेन्सचं. एक लाईन आहे, जॉईन केली. लाईन कशाला जॉईन केली आहे? तर प्लॅनेट अँड द सन. म्हणजे एक लाईन जॉईन केली, एक प्लॅनेट आणि सन. याच्यात बघा वेगवेगळ्या लाईन तुम्हाला दिसत आहे, राईट हँड साईडच्या फिगरमध्ये आणि लेफ्ट हँड साईडच्या फिगरमध्ये. हे बघा, ही एक लाईन आहे दिसली, त्याच्यानंतर ही एक लाईन आहे, त्याच्यानंतर ही एक लाईन आहे. ही लाईन बेसिकली हा इथे
प्लॅनेट होता त्यावेळी सनपासून जॉईन केली, हा इथे प्लॅनेट होता तेव्हा सनपासून जॉईन केली. इन्फायनाईट लाईन आहे, त्याच्यातल्या 4-5च लाईन आपण घेतलेल्या आहे. पुन्हा इथे प्लॅनेट होता त्यावेळी ही जॉईन केली. करेक्ट. काय म्हटलं आहे लॉ? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. इथपर्यंत ठीक आहे सर. पुढे स्वीप्स द इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वीप्स म्हणजे पुढे जाणे, सरकणे. इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल म्हणजे ही जी लाईन आहे, आता स्क्रीनमध्ये बघा मी जी इतके वेळा ही जाडी करून ठेवली आहे, ही जी लाईन आहे ही स्वीप होते. स्वीप होते म्हणजे पुढे जाते. इक्वल एरियाज इक्वल इंटरवल टाइप म्हणजे हा जो पूर्ण एरिया आहे, मी जो हा हॅचिंग करतो आहे, हा पूर्ण एरिया ही लाईन इक्वल इंटरवलमध्ये, टाइम इंटरवलमध्ये कव्हर करते. म्हणजे काय? आता हा तुम्ही लक्षात ठेवू शकता इतकी फोड केल्यानंतर पाठ करायला सोपा झाला. आता आपण याला समजून घेऊ की एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो आहे. आता असं अजून करा, राईट हँड साईडची फिगर बघा. इथे बघा एक अल्टरनेट याच्यात तुम्हाला एक ग्रे लाईट, एक डार्क ग्रेमध्ये असे पूर्ण पॅटर्न दिसत आहे या अंड्यामध्ये, इलिप्समध्ये. तर याच्यामध्ये समजा मी या एरियाला 1 म्हटलं, या एरियाला 2 म्हटलं, या एरियाला 3 म्हटलं, या एरियाला इथे 4 म्हणतोय, या एरियाला इथे समजा 5 म्हणतोय आणि या एरियाला 6 म्हणतोय. आता हे काही सॅम्पल एरिया मी याच्यातले काढले. आता माझं वाक्य बघा काय आहे. या सगळ्या एरियाची म्हणजे A1चा एरिया समजतो ना, हा एरिया म्हणजे हे पूर्ण हे जे दिसत आहे तुम्हाला ते, हा पूर्ण एरिया, हा सगळ्या A1चा, A1 म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट, A1चा एरिया, A2चा एरिया, A3चा एरिया, A4चा एरिया, A5चा एरिया, A6चा एरिया, सगळ्या पार्ट्सचा एरिया मी म्हणतो की सेम आहे. अज्युम करा की 100 मीटर स्क्वेअर आहे. काही करू शकता, मी 100 व्हॅल्यू घेतोय सध्या. या सगळ्या पार्टचा एरिया सेम आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि बघा आहे पण एरिया सेम. हे दिसायला फक्त असे दिसतात आहे. बघा याचं हे एरिया आणि हा एरिया, हा लंबा आहे, हा छोटा आहे, म्हणून हा इकडे असा वाढलेला आहे. त्या सगळ्यांची व्हॅल्यू समजा 100 आहे. मग हा प्लॅनेट इथून फिरतो आहे. तर फिरत असताना हे जे डिस्टन्स आहे, हा एरिया कव्हर करायचा आहे प्लॅनेटला. म्हणजे काय करायचं आहे बेसिकली, बघा इथे हा प्लॅनेट असेल, हा तिसऱ्या एरियामध्ये मी दाखवतोय आणि त्याला इथून इथपर्यंत जायचं आहे. तर हे जे डिस्टन्स आहे जे मी इथे दाखवून आलो, हे डिस्टन्स काहीतरी असेल तुमचं, हे डिस्टन्स काहीतरी असेल. हे बघा हे त्याच्यानंतरचं डिस्टन्स मोठं आहे, तेच आता 6चं डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स छोटा आहे. म्हणजे एरिया सगळ्यांचा 100च आहे. आपण आता 2 एक्झाम्पल घेऊ. एक म्हणजे मी या डायग्राम मधला एक 3 नंबरचा पार्ट कन्सिडर करतोय आणि एक 6 नंबरचा पार्ट कन्सिडर करतोय. तर 3 नंबरच्या पार्टमध्ये हे डिस्टन्स बघा किती मोठं आहे. 100 मीटर स्क्वेअर कव्हर करायला हे लेंथ मोठी आहे, डिस्टन्स मोठा आहे. आणि हेच 6 मध्ये 100 मीटर स्क्वेअर कव्हर करायला हे डिस्टन्स खूप छोटा आहे. बरोबर आहे. 6व्या पार्टमध्ये हे डिस्टन्स, प्लॅनेटला डिस्टन्स जे कव्हर करायचं आहे ते छोटा आहे आणि हा तिसऱ्या पार्टमध्ये हे जे डिस्टन्स आहे प्लॅनेटला कव्हर करायचं ते मोठं आहे. आणि हा इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल म्हटला, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हटलेला आहे. मग इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो की हा जो तीन हा जो पार्टचा एरिया कव्हर करायचा आहे आणि 6 हा जो पार्टचा एरिया कव्हर करायचा आहे, जे दोन्ही एरिया 100 मीटर स्क्वेअरची आहे, त्या दोन्ही याला एकसारखाच वेळ लागतो किंवा एकसारख्या वेळामध्ये ते कव्हर करतात. म्हणजे हा जर तिसरा पार्ट 1 सेकंदात कव्हर करत असेल तर 6वा पार्ट पण 1 सेकंदात कव्हर करते. म्हणजे आता बघा कन्क्लूड करू आपण सगळ्या डिस्कशनला की तिसरा पार्ट आणि 6वा पार्ट या दोन्ही याचा एरिया सेम आहे 100 मीटर स्क्वेअर. तिसरा पार्ट आणि 6वा पार्ट या दोन्ही याला तो डिस्टन्स कव्हर करणं पण टाइम पण सेम आहे, म्हणजे 1 सेकंदच लागत आहे. मग वेगळं काय आहे? तर वेगळं आहे त्याची स्पीड. आता तुम्ही ऑब्झर्व करा या ॲनिमेशनला की हा 6 वरून बघा किती स्लो जातो आणि 3 मधून बघा किती फास्ट जातोय आहे. 6 मधून बघा किती स्लो जातोय, पुन्हा 3 मधून बघा किती फास्ट गेला. म्हणजे 100 मीटर स्क्वेअर दोन्ही तिसरा आणि 6व्या पार्टचा एरिया आहे. तसंच दोन्ही याला टाइम 1 सेकंद लागणार आहे. मग आता तिसऱ्या याचं जर डिस्टन्स जास्त मोठं असेल तर त्याला फास्ट कव्हर करावं लागेल ना, 1 सेकंदातच कव्हर करायचं आहे. आणि हे छोटंसं डिस्टन्स आहे पण 1 सेकंद लावायचं आहे, म्हणून स्लो जाईल. लक्षात येत आहे? आत्ता समजलं असेल तुम्हाला थोडं थोडं, बरोबर?
तर हे जे मी सांगितलं हे अजूनही नसेल समजलं तर व्हिडिओला थोडंसं रिव्हर्स करा आणि एकदा पुन्हा ऐकून घ्या. मी गॅरंटी देतो तुम्हाला हे नक्की कळेल. ठीक आहे. तर केपलर सेकंड लॉ अल्टिमेटली काय सांगतो आहे की द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन, म्हणजे अशी लाईन की जी प्लॅनेटला आणि सनला जॉईन करते, ती बेसिकली लाईन जेव्हा पुढे सरकते, जी लाईन तुमच्या प्लॅनेटला आणि सनला जॉईन करते ती लाईन बेसिकली जेव्हा पुढे सरकते तेव्हा ती इक्वल एरिया इक्वल टाइम इंटरवलमध्ये कव्हर करत असते. कळलेलं आहे. इक्वल एरिया म्हणजे तुम्हाला लक्षात आलं सगळ्या पार्टचा एरिया 100 मीटर स्क्वेअर आहे आणि इक्वल टाइम इंटरवल म्हणजे सगळ्या पार्ट कव्हर करायला पण 1च सेकंद लागणार आहे, फक्त त्याची स्पीड कमी जास्त होते. म्हणून आता तुम्ही दोन्ही ॲनिमेशनमध्ये बघा, हे बघा लेफ्ट हँड साईडचं पहिलं ॲनिमेशन, इथून जाताना ती बघा किती स्लो जाते हा प्लॅनेट, आणि इथे जे डिस्टन्स कमी आहे ते फास्ट कव्हर करते. तेव्हाच तर सगळे 100 मीटर स्क्वेअरवाले एकाच सेकंदात कव्हर होऊ शकेल ना. माझ्या मते आता खूप डिस्कस केलं, तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. तर आता हा होता केपलरचा सेकंड लॉ. विचार करा त्या काळात केपलरनी जो फक्त डाटा होता तो स्टडी करून या प्रकारचे स्ट्रॉंग लॉज दिले होते की जो बेसिकली न्यूटनला पुढे जाऊन फायदा झाला या लॉजचा, की ते ग्रॅव्हिटेशनल लॉजचं इक्वेशन प्रपोज करू शकले. इथपर्यंत आलाय, मजा येते शिकायला. तर आता आज बघू याचा थर्ड लॉ. एक 3 लॉज आहे, 2 बघणं झाले. आता बघायचं आपल्याला याचा थर्ड लॉ काय आहे. थर्ड लॉ काय म्हणतो बेसिकली, केपलर्स थर्ड लॉ काय म्हटलं याच्यात, द स्क्वेअर ऑफ इज टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स. काय म्हटलेलं आहे बेसिकली ते तुम्हाला पाठ करून लिहायचं आहे, मला नाही. आपण फक्त याला समजून घेऊ. काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन. टाइम पिरियड म्हणजे एक प्लॅनेटला पूर्ण आपल्या सन भोवती एक चक्कर पूर्ण करायला किती वेळ लागतं. अर्थला किती लागते एक चक्कर सन भोवती कंप्लीट करायला, ठीक आहे तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही आहे. तो झाला टाइम पिरियड त्याचा. तर जो टाइम पिरियड असतो एखाद्या प्लॅनेटचा त्याला मी टाइम पिरियडला इथे टी लिहितोय. याचा जर आपण स्क्वेअर केला, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन, हे झालं पहिलं वाक्य. त्याच्यावरून आपण एवढं लिहिलं टी स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, जसं जसं लिहिलेलं आहे तसं तसं मी इथे लिहितो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब. कशाचा क्यूब, द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आता प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहे आणि डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन म्हटलंय म्हणजे सन पासूनचं प्लॅनेट पर्यंतचं डिस्टन्स, आणि ते तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आहे. मग त्या सगळ्या या व्हॅल्यूजच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज भेटतील. बरोबर आहे ना, इलिप्समध्ये फिरताय ना ते. जर सर्कलमध्ये असतं तर रेडियस, पण इथे रेडियस आहे का नाही, इलिप्टिकल आहे, सन एका फोकसला आहे. तर जे काही डिस्टन्स आहे कशाचं त्याला आर म्हणतो आहे मी बेसिकली, कारण की तुमच्या पुस्तकात आर घेतलेला आहे, केपलरनी आर म्हटलं होतं म्हणून. तर आर काय आहे तुमचं, ॲव्हरेज डिस्टन्स किंवा मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट अँड सन याचा क्यूब. वेगवेगळा डाटा ऑब्झर्व केला त्याच्यावरून त्यांना हा लॉ भेटला की जो टाइम पिरियड असतो त्याचा स्क्वेअर केला तर तो कशाशी प्रोपोर्शनल असतो, मीन डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या. आणि डिस्टन्स काय तुमचं प्लॅनेट आणि सन मधलं. सिम्पल आहे. तर आता तुम्ही हा टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब एवढं जरी लक्षात ठेवलं तर त्यावरून तुम्ही हा लॉ लिहू शकता आपण. हे तर सिम्पल आहे एकदम. इथे बघा इथे लिहिलेलंच आहे की टी स्क्वेअर इज ए नाही पाहिजे, इथे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह पाहिजे. ठीक आहे, तुमच्या टेक्स्टबुकमधूनच उचललं आहे, तिथे ही करेक्शन आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन पाहिजे, तिथे ए आला आहे आर क्यूब. दॅट इज याचाच अर्थ काय आहे रे बा, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, प्रोपोर्शनॅलिटीचं साईन जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण एखादा कॉन्स्टंट घेतो बरोबर. तर इथे टी स्क्वेअर तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे, म्हणजे टी स्क्वेअर प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढायचं आहे म्हणजे मी इक्वल टू आणि एक कॉन्स्टंट घेऊ शकतो. बाकी गोष्टी जशाच्या तशा, म्हणजे प्रोपोर्शनॅलिटीच्या साईनच्या ऐवजी मी इक्वल टू आणि कॉन्स्टंट घेतलाय. मग आता आर क्यूबला लेफ्ट हँड साईडला घेऊन येतो, हा इथे वरती आहे तर हा इथे खाली चालला जाईल, म्हणजे टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब इज इक्वल टू के, आणि के म्हणजेच काय आहे, एक कॉन्स्टंट आहे बरोबर आहे. आणि हेच इथे लिहिलेलं आहे. कळलं इथपर्यंत. तर हा होता तुमचा केपलरचा थर्ड लॉ. हे सगळे लॉ बेसिकली पुढे जाऊन न्यूटननी जेव्हा त्यांचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ प्रपोज केला होता त्यावेळी त्यांना फायदा झाला होता त्याचा. आणि कशा प्रकारे केपलरच्या लॉसचा न्यूटनला पुढे जाऊन फायदा झाला होता हे आपण बघू पुढच्या लेक्चरला. आज 1 मिनिटात फक्त रिवाइज करून घेऊ की आपण काय बघितलं.
आपण आज सुरुवात केली होती की केप्लर्सचं काय म्हणणं होतं केप्लर्स लॉ बद्दल, त्याच्यानंतर त्याच्यावरून त्याच्यासाठी आपल्याला इलिप्स शिकायचा होता, तर इलिप्स म्हणजे काय हे शिकून घेतलं. इलिप्समध्ये आपण बेसिकली तुमच्या टेक्स्टबुकच्या डायग्रामवरून ह्या सर्व गोष्टी बघितल्या होत्या. त्याच्यानंतर एकदा इलिप्स आपला क्लिअर झाला की मग आपण बघितला होता की केप्लरचा फर्स्ट लॉ काय होता. फर्स्ट लॉ होता की ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इन इलिप्स विथ द सन ॲट्स इज वन ऑफ द फोसाय. ठीक आहे, दोन फोकसपैकी एका फोकसवर सन असतो आणि प्लॅनेट हा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. हा होता फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय होता की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स द इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल. करेक्ट. आणि थर्ड लॉ काय होता, द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि हेच सगळे लॉ पुढे जाऊन न्यूटनला त्याचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रपोज करण्यासाठी फायद्यात झाला. तर हा काय होता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तुमचं काय काम आहे आज की कालचं आणि आजचं लेक्चर वाचल्यानंतर पेज नंबर 1, 2, 3, 4 हे सर्व गोष्टी तुम्हाला आज हे लेक्चर ऐकल्यानंतर लगेच बघायचं आहे, स्वतःहून वाचून काढायचं आहे. जर तुम्ही हे लेक्चर ऐकलं आणि लगेच जर टेक्स्टबुकमधून ते वाचून काढलं ना, तर हा चॅप्टर लगेचच्या लगेच तेव्हाच्या तेव्हाच तुमचा क्लिअर होत जाईल. ठीक आहे. तर होपफुली आज मजा आली असेल, खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या असेल, शिकायला भेटल्या असेल. तर याच्यासोबत आपण उरलेला पार्ट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नेक्स्ट लेक्चरला बघू. आज मात्र आपण इथेच थांबू. थँक्यू.